गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या मनुष्याच्या जीवनामध्ये शांती कधी मिळेल बरं? हा मनुष्य सुखी कधी होईल बरं? इच्छा पूर्ण झाली नाही ना तर क्रोध वाढत असतो, आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो। म्हणूनच मनुष्याने नेहमी संयमी असायला राहावं ना। म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाची इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा क्रोध वाढतो, आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो। मग नक्की मनुष्याच्या जीवनामध्ये असं काय करावं की तो सर्व गुण संपन्न होईल, त्याची इच्छांची पूर्तता होईल? म्हणजेच काय? म्हणजे मनुष्याला किती जरी भगवंताने दिलं ना तरी त्याची मागणी कधी कमी होते का? कधीच होत नाही। बघा, एवढं भगवंतानी 4-4, 5-5 पिढ्या खाईल एवढं भगवंतांनी त्याला संपत्ती दिलेली आहे, तरीसुद्धा तो 1-1, 2-2 रुपयांसाठी भीक मागत फिरतो। हवं तसं जीवन जगत नाही, व्यसनाधीन झालेला आहे, तरीसुद्धा भगवंताकडे तो मागण्या मागायचं सोडतो का? तरीसुद्धा भगवंताला म्हणत असतो, मला याच्यासुद्धा अजून श्रीमंत बनव। म्हणजे काय? म्हणजे आपली मागणी एवढे असतात ना। आणि लक्षात ठेवा, मनुष्याचं जेव्हा मागणं वाढतं ना तेव्हा भक्ती मार्गामध्ये सुद्धा फरक पडतो। भक्ती मार्गामध्ये त्याचं मन लागत नाही, आणि आपण न मागता जेव्हा परमेश्वर देतो ना ते सर्वात मोठं फळ असतं। म्हणजेच काय? म्हणजेच मनुष्य आहे ना तो जीवनामध्ये शांत का राहत नाही बरं? जीवनामध्ये संयम का बाळगत नाही बरं? कारण मनुष्याला मृत्यूचं भय आहे। कारण का? कारण मृत्यूला घाबरणं हे व्यर्थच आहे ना। पण हे कधी शक्य होईल बरं? जेव्हा मनुष्य मृत्यूला कोण घाबरत नाही? तो मनुष्य भक्ती मार्गामध्ये आहे, समर्थांच्या विचारांमध्ये आहे। या संतांनी आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवलेलं आहे, पण मनुष्य मात्र त्याच्याकडे लक्ष देतो का? कधीच देत नाही। म्हणून मनुष्याने संयमी असायला हवं ना। पण तो संयम राखेल कधी? जेव्हा त्याचं मन विचलित होणार नाही, जेव्हा त्याचं मन एकचित्त होईल, तेव्हाच त्याच्या जीवनामध्ये संयम होईल ना। आणि हा संयम समर्थांनी या भक्ती मार्गामध्ये दाखवला आहे, आणि ज्याने हा भक्ती मार्ग केला ना त्याच्या जीवनाचं सोनंच झालं ना। तो शांतसुद्धा झाला, संयमीसुद्धा झाला, आणि त्याला हवं ते मिळालंसुद्धा। मग आपण निरंतर भक्ती करायला हवी, निरंतर उपासना करायला हवी, तरच आपण संयमी होऊ ना। श्रीकृष्ण स्वारींनी देखील भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मृत्यूला घाबरणं व्यर्थच आहे ना। श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्य मृत्यूला घाबरतो ना तेव्हा त्याने काहीतरी चुकीचं कार्य केलेलं असतं, तेव्हा त्याच्या मनावर त्याचा कंट्रोल नसतो। पण मृत्यूला कोण घाबरत नाही बरं? जो भक्ती मार्ग करतो व निरंतर उपासना करतो, ज्याचं मन स्थिर आहे, तो मृत्यूला कधीच घाबरत नाही। भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितलेलं आहे, हा संसार आहे ना हा मृत्यूलोक आहे। ज्याचाही जन्म झाला आहे तो एक ना एक दिवस मृत्यू पावणार आहे। त्याचा आरंभ आहे ना, आरंभ झाला आहे ना, त्याचा अंतसुद्धा नक्कीच होणार आहे। पण आपण ते थांबवू शकत नाही। जसे आपण रोज कपडे बदलतो, तसेच आपला आत्मा आहे ना तो नवीन शरीर धारण करत असतो। म्हणजेच मृत्यू फक्त या आयुष्याचा एक नवीन आरंभ आहे, या जगण्याचा अंत नाही ना। म्हणूनच
आत्मा कधीही मरत नाही आणि ना कोणी त्याला मारू शकतं. पण मृत्यूची भीती असते ना, ती माणसाला नेहमी वाटत राहते. कारण का? कारण मृत्यूचं दुःख, हे मृत्यूचं दुःख आहे ना, ते सुद्धा माणसाला सगळ्यात जास्त असतं. म्हणजेच एका झाडावर 2 पक्ष्यांची जोडी राहत होती. त्या दोघांचे एकमेकांवर एवढे प्रेम होतं ना, ते एकमेकांशिवाय ते पाणीसुद्धा पित नसत. त्यांनी त्याचबरोबर जगण्या मरण्याची त्यांनी शपथ घेतलेली होती. एक दिवस तिथे एक शिकारी येतो आणि त्यानं बाण मारून तिथे झाडावर बसलेल्या त्या मादी पक्षाला मारलं. तेव्हा एकटा राहिलेला तो नर पक्षी रडू लागला आणि म्हणू लागला की मी तुझ्याशिवाय कसा जगू? तुझ्याऐवजी माझा मृत्यू झाला असताना तर माझं आयुष्य मी तुला मिळालं असतं. तो रडून रडून खूप विलाप करू लागला. तेवढ्यात त्या शिकाऱ्यानं दुसरा बाण मारला आणि त्या नर पक्षाला सुद्धा मारलं. बघा, ही वास्तविक ही कहाणी आहे ना, ही आपलीच आहे. आपणही रडत असतो जेव्हा कोणाचा मृत्यू होतो ना, पण आपण हे मान्य करत नाही की एक दिवस आपण सुद्धा संपणार आहोत. आपणही या मृत्यूच्या झाडावरच बसलेलो आहोत. पण हे शरीर नष्ट होणं म्हणजे आपला अंत नाही ना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुद्धा म्हणतात, हे अर्जुना, तुझे आणि माझं हे नातं आहे ना, हे अनंत जन्मीचं आहे. तुला काहीही लक्षात नाही, पण मला सगळं आठवत आहे. जो व्यक्ती हे सत्य समजून घेतो ना, मी या जगामध्ये काही काळासाठी आलो आहे, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळी भांडणं, दुःख, काळजी, चिंता संपूर्णच जातील ना. जर या जगातून जायचंच आहे ना, तर दुःख कोणत्या गोष्टीचं करायचं? आधीच्या जमान्यामध्ये साधू महाराज होते ना, ते पायी यात्रा करत असत. यात्रा करत करत एका नगरामध्ये पोचले. ते महात्मा खूप थकलेले होते. त्या नगरामध्ये त्यांनी एक महल पाहिला आणि त्यांनी त्या महलामध्ये जाऊन आराम करण्याचं ठरवलं आणि ते महलात झोपून गेले. जेव्हा त्या महलामधील तेथील राजा पोचला, तेव्हा आपल्या बिछाण्यावर त्या महात्म्याला झोपलेले पाहून राजा खूप हैराण झाला. राजा त्या महात्म्याला विचारू लागला की तू माझ्या महलामध्ये कसा आलास बरं? तेव्हा महात्मा म्हणाले, हा तुमचा महल आहे का? मला तर असं वाटलं की मी धर्मशाळा आहे. तेव्हा राजा महात्म्याला म्हणाला, तुम्हाला माझा महल धर्मशाला का वाटली बरं? तेव्हा महात्मा राजाला म्हणाला, तुझ्या आधी या महालामध्ये कोण राहत असे? राजा म्हणाला, माझ्या आधी माझे वडील येथे होते आणि त्याच्या आधी माझ्या आजोबा येथे राहत होते. मग महात्म्यांनी राजाला पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही या महालामध्ये कायमस्वरूपी राहणार आहेत का, की तुमच्यानंतर दुसरं कोणीतरी राहील? तेव्हा राजा म्हणाला, माझ्यानंतर माझा मुलगा येथे राहील. मग महात्मा राजाला म्हणू लागला की ज्या जागी राहणारे सारखे सारखे बदलत राहतात ना, त्याला घर कसं म्हणू शकतो बरं? तिथं धर्मशाळाच आहे ना. त्यामुळं तुझ्या महालाला धर्मशाळा समजून आराम करण्यासाठी आलो आहे. जर आपण सुद्धा ही गोष्ट समजून घेतली ना, तर आपणही काही काळासाठी इथे आलो आहोत. आनंद घेण्यासाठी आलो आहोत, खुश राहण्यासाठी आलो आहोत. पण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण कधी होईल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये आनंद आणि सुख नक्कीच येणार आहे, पण तू भक्ती मार्गामध्ये तुझं मन रमायला हवं. देवाने तुला पाठवलेलं आहे ना, ते कार्य तुझ्याकडून घडायला हवं. पण मनुष्याचा मृत्यू येतो तरीसुद्धा भगवंताची त्याला आठवण होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा माणूस हक्क बजावायला लागतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख होतं. जेव्हा आपण म्हणत असतो की हे माझं आहे, मी हे सोडू शकत नाही, याच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही, मग आपलं जीवन आहे ना, ते दुःखांनी भरून जातं. त्यामुळं आयुष्यातील मृत्यूची भीती आहे ना,
ती त्याग करून आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. पण हा आनंद आपल्या जीवनामध्ये मिळेल कधी? जेव्हा आपण दोन वेळची उपासना करू. एक पहिली उपासना ब्रह्ममुहूर्तावर आणि दुसरी उपासना संध्याकाळी. ही 2 वेळची जेव्हा उपासना घडेल ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होईल. तेव्हा आपण ठरवलेली स्वप्न पूर्ण होतील. म्हणजे तुमच्या मनानुसार तुमचं आयुष्य जगणं चालू होईल. पुढे श्रीकृष्ण स्वारींनी भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. हे मन आहे ना आणि विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीही शांती आणि आनंद मिळणार नाही. एकदा अर्जुन श्रीकृष्ण स्वारींना म्हणाला, माझ्या मनाला चूक बरोबर हे सगळं समजतं, पण तरीही माझे विचार आणि माझे मन मला नियंत्रणात ठेवता येत नाही. मला जे करायचं असतं ना ते करू शकत नाही आणि जे करायचं नसतं ते माझं मन माझ्याकडून जबरदस्तीनं करून घेतं. बघा, ही स्थिती आहे ना, ही आपल्यासुद्धा मनाची आहे. जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा वेगवेगळे विचार आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे परमेश्वराच्या या चिंतनामध्ये आपलं मन लागत नाही. पण घाबरून जाऊ नका. भगवंतावर विश्वास ठेवा. निरंतर उपासना चालू ठेवा. तुमच्या मनासारखं घडताना तुम्ही पाहाल. तशीच अवस्था आहे ना अर्जुनाची झाली होती. म्हणजे त्याचं मन विचलित झालं होतं. त्यामुळं अर्जुन पुढे म्हणतो की मी बेचैन झालो होतो आणि मला शांती मिळत नव्हती. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुला तुझे मन आणि विचार आहेत ना, ते योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अभ्यास करावा लागेल. आणि हे एक आहे ना, हे एक दिवसाचं काम नाही. जोपर्यंत तुझं मन आणि विचारांच्या गुलामीचा त्याग करत नाही ना, तोपर्यंत तुला या आयुष्यामध्ये कधीच शांतता मिळणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला सांगितलं, तुला ध्यानस्थ व्हावं लागेल, तुला मौन स्वीकारावं लागेल. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्य मौनामध्ये जातो, जेव्हा मनुष्य शांतते अवस्थेमध्ये जातो, तेव्हा त्याचं मन आहे ना एकदम स्थिर झालेलं असतं. आणि ज्याचं स्थिर मन असतं ना, एकचित्त मन असतं, ते कोणतेही निर्णय चुकीचे घेत नाही. तो 1000 वेळा एक निर्णयाबरोबर राहतो. म्हणजे 1000 वेळा तो विचार करतो की हा निर्णय योग्य आहे की वाईट आहे, मगच तो पुढे पाऊल टाकतो. म्हणून आपण पुढे एक उदाहरण पाहूया. एक राजा होता आणि तो खूप बेचैन असायचा, काळजीत राहत असे. एक दिवस तो त्याच्या गुरूंकडे जाऊन म्हणाला, माझे मन खूप बेचैन आहे आणि मी खूप चिंतेमध्ये राहतो. माझ्याजवळ सगळं काही आहे, पण मी आनंदी नाही. माझ्या मनाला शांतता नाही. तेव्हा तो गुरु राजाला म्हणाला, तुझ्या नगरामध्ये जर असा कोणी व्यक्ती असेल ज्याने शांतता मिळवली आहे, तू त्याचा एक दिवस शर्ट घाल आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा शांतता येईल. तेव्हा राजा खूप आनंदी झाला आणि म्हणाला की हे खूप सोपं काम आहे. त्यानंतर तो त्याच्या राजमहालामध्ये आला आणि सगळ्यांना म्हणू लागला, तुमच्यापैकी ज्याला शांतता आणि समाधान मिळालेलं आहे त्याने त्याचा शर्ट मला द्यावा. त्या बदली तू जेवढेही धन मागेल ना, मी त्याला नक्कीच देईल. तेव्हा सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यांच्या मनात पैशाची लालच आली. पण सगळ्यांना एकमेकांविषयी माहीत होतं, त्यापैकी कोणाच्याही आयुष्यामध्ये शांतता आणि समाधान नव्हतं. सगळे त्याची मान खाली घालून उभे राहिले. मग त्या राजानं संपूर्ण नगरामध्ये दवंडी पिटवली की ज्याला शांतता आणि समाधान मिळालेलं आहे त्यानं मला त्याचा शर्ट आणून द्यावा. तो जेवढं लागेल ना तेवढं त्याला मी धन दिलं जाईल. पण एकही व्यक्ती अशी त्याला त्या नगरामध्ये मिळाली नाही की त्या व्यक्तीला शांती मिळाली आहे. वास्तविक जेव्हा कोणाचा मृत्यू होतो ना, तेव्हा आपण म्हणतो की व्यक्ती शांत झाली. कधी कोणत्या जिवंत माणसासाठी असं ऐकलं नाही की तो शांत झाला म्हणून.
राजानं राजाचे हे सैनिक संपूर्ण नगरामध्ये शोधत होते. जेव्हा त्यांना एका झाडाखाली एक महात्मा साधू तपस्या करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि समाधानसुद्धा होतं. ते सैनिक त्या महात्मा साधूजवळ येऊन म्हणाले, तुम्ही शांती प्राप्त केली आहे का? समाधान मिळवलं आहे का? तेव्हा महात्मा म्हणाले, मी पूर्णपणे शांत आहे. तेव्हा राजाचे सैनिक त्याला राजाजवळ घेऊन आले. तेव्हा त्या राजानं त्या साधूला विचारलं, तुम्हाला शांती आणि समाधान मिळालं आहे का? तेव्हा ते महात्मा म्हणू लागले, महाराज मी पूर्ण शांत आहे. मला कोणतीही चिंता नाही. मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही, लालच नाही. तेव्हा राजाला खूप आनंद झाला की शेवटी अशी व्यक्ती मिळाली ज्यानं शांती मिळवली आहे. तेव्हा राजा महात्मा त्यांना म्हणू लागले, हे महात्मा कृपा करून तुम्ही मला तुमचा शर्ट द्या. त्या बदली तुम्ही जे मागाल ना ते मी तुम्हाला देईल. तेव्हा ते महात्मा म्हणू लागले, महाराज शांतता आणि समाधान तर मला मिळालं आहे, पण काय करू, माझ्याजवळ शर्टच नाही. म्हणजे काय, जो मी तुम्हाला शर्ट देऊ शकेल. जेव्हा राजानं त्या महात्म्यांचं बोलणं ऐकलं ना तेव्हा राजाला वाटलं या महात्म्यांजवळ शर्टसुद्धा नाही आणि घालण्यासाठी. तरीही ते महात्मे एकदम शांत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान आहे. सर्व गुण संपन्न आहेत. मी संपूर्ण आयुष्य धन गोळा करण्यामध्ये घालवलं, हे जग जिंकण्यामध्ये घालवलं, पण तरीही मला कुठे शांतता मिळाली नाही. तरीही मला कुठे समाधान मिळालं नाही. शांतता आणि समाधान आहे ना, या बाहेरील गोष्टी आहे नाहीत, तर त्या आपल्या आतील गोष्टी आहेत, आपल्या अंतःकरणातील गोष्टी आहेत. ज्यामुळं जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याचं मन आणि विचारांना नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये शांतता आणि समाधान आहे ना ते कधीच सापडणार नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये शांतता पाहिजेत असेल ना तर मनाला शांत ठेवायला शिका. आणि हे मन शांत राहील कधी? जेव्हा आपण श्रवणामध्ये असू, जेव्हा आपण उपासनेमध्ये असू तरच हे मन शांत राहील ना. नाहीतर या जगामध्ये मनाला शांत ठेवण्यासाठी काही औषध आहे का बरं? काहीच नाही. हे मन शांत राहील कधी? जेव्हा या मनामध्ये प्रभूचं चिंतन घडलं जाईल, नामस्मरण घडलं जाईल, तेव्हाचे मन शांत होईल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. म्हणजे या जगामध्ये कुणी श्रीमंत आहे त्याला तू विचारून बघ की तू बरा आहेस का, तू समाधानी आहेस का. या जगामध्ये कोणी श्रीमंत नाही, जरी पैशाने श्रीमंत असेल ना तरीही त्याचं मन श्रीमंत आहे का? आणि समाधानी होण्यासाठी माणसाचं मन श्रीमंत लागतं ना. म्हणून दुसरा कसा आहे ना, दुसरा किती श्रीमंत आहे याचा तू विचार कधी करू नकोस. म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य तुझ्यापेक्षा किती चांगलं आहे ना हे तू विचार करू नकोस. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे. स्वतःचं आयुष्य या भगवंताच्या नामस्मरणाने किती उच्च करता येईल ना हे तो अगोदर लक्ष द्यायला हवं. म्हणजेच हे मन समाधान हे उच्च प्रतीचं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण करायला लागेल. तेव्हाच हे घडेल ना. तसं घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, हे भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं ना, या भगवंतानं आपल्याला या पृथ्वी लोकावर आणलं. कारण का? कारण या मनुष्यानं माझं नामस्मरण करावं, भक्तिमार्ग करावी. कारण जेणेकरून आपल्या अगोदरच्या जन्मामध्ये आपण खूप पाप केलेली होती आणि या जन्मामध्ये ते पाप होतं ना, ते पापांचं पुण्यामध्ये रूपांतर व्हावं असं भगवंताला सुद्धा वाटत होतं. पण आपण मात्र ते केलं का? कधीच केलं नाही. म्हणून आयुष्यामध्ये समाधानी राहायचं असेल ना
शांतिमय जीवन जगायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा. भगवंताचं जे जे कार्य आहेत ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये घडायला हवीत, तरचे जीवन सुंदर होईल ना. तसं जीवन सुंदर होईल का? कधीच होणार नाही. म्हणून 2 वेळची उपासना करा. तुम्ही हे निरूपण ऐकत आहात ना, तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि योग्य सूचनांचं पालन करून नियमबद्ध राहा. तुमच्या जीवनामध्ये साक्षात्कार नक्कीच घडणार आहे आणि नक्कीच तुमच्या स्वप्नांची पूर्ततासुद्धा होईल. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.